विद्यार्थ्यांची स्कूल बस जर 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबली तर त्याची सूचना लगेच पालक आणि शाळा प्रशासनाला मिळणार आहे। नागपूरमध्ये प्रायोगिक तत्वावर 5 शाळांमधील स्कूल बसवर ही अत्याधुनिक प्रणाली बसवण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। केवळ शहरच नाही तर शहरालगतच्या ग्रामीण भागातही स्कूल बस मोठ्या प्रमाणात चालतात। मात्र स्कूल बसमधून शाळेत गेलेला विद्यार्थी घरी येईपर्यंत पालक नेहमी चिंतातूर असतात। आता पालकांची काळजी कमी करण्यासाठी एक प्रणाली आली आहे। आय स्पॉट फॉर यू असे या तंत्रज्ञानाचं नाव असून पालकांना घरी बसूनच विद्यार्थ्यांच्या स्कूल बसच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवता येईल। या तंत्रात एक कॅमेरा, जीपीएस आणि हार्ड डिस्क आहे। जीपीएस मुळे बसचं वास्तविक लोकेशन दिसतं। की जनरली आम्ही मार्केट स्टडी केलं की मार्केटमध्ये जे जीपीएस डिव्हाइस अवेलेबल आहेत ते किती सेल्फ सफिशियंट आहेत, किती चांगले आहेत। तर त्यामध्ये आम्हाला काही उणिवा लक्षात आल्या की ज्यामध्ये लक्षात आलं की हे फक्त डेटा इमिटिंग डिव्हाइसेस आहेत। तर त्यामध्ये असं बिझनेस प्रोसेसेस काही इम्प्लिमेंट केली नाही आहे, एंड टू एंड प्रोसेस इम्प्लिमेंट केली नाही। तर आम्ही आमच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एंड टू एंड प्रोसेस इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला आहे। या तंत्रज्ञानात पालक, शाळा प्रशासन आणि स्कूल बस संचालक या सर्वांना समाविष्ट करण्यात आलंय। अँड्रॉइड बेस्ड तंत्रज्ञान असल्यानं आपल्या स्मार्टफोनवर हे वापरता येईल। बस 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ कुठे थांबली किंवा रस्त्यावरून 300 मीटर दूर गेली तरी पालकांना अलर्ट मिळेल। ड्रायव्हर काही वेगाने चालवत नाही ना, वेगळ्या रूटने नेत नाही ना, विद्यार्थ्यांवर तो बरोबर त्यांच्या शाळेची जी नेमलेली अटेंडंट आहे ते बरोबर त्याला अटेंड करत आहे की नाही, विद्यार्थी कोणाला त्या शाळेमध्ये येताना त्याला काही अडचण झाली आहे का, हे शाळेचे शिक्षक सुद्धा किंवा जो काही ट्रान्सपोर्ट कमिटीचा इन्चार्ज असेल त्याला त्याच्यावर लक्ष ठेवता येईल। नागपुरात प्रायोगिक तत्वावर 5 शाळांमधील स्कूल बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे। या नवीन तंत्रज्ञानामुळे स्कूल बस चालकांच्या विरोधातील अविश्वासाचं वातावरण दूर होऊन वाहन चालकांवर नियंत्रण ठेवण्यास नक्कीच मदत होईल। जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।